नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन म्हणजे डेटाचा क्लासिफाय डेटा कसा केला जातो ह्या गोष्टीबद्दल आपण माहिती घेत होतो. त्यामध्ये आपण मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन बघितलेल्या होत्या. फक्त त्याचं कोणत्या कोणत्या मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन आहेत ते आपण बघितलं होतं. तर आपण कोणकोणत्या मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन बघितल्या तर पहिली मेथड जी होती ती क्रोनॉलॉजिकल मेथड, त्यानंतर जॉग्राफिकल मेथड, देन क्वालिटेटिव्ह मेथड अँड क्वांटिटेटिव्ह मेथड ऑफ क्लासिफिकेशन. अशा प्रकारच्या 4 मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन म्हणजेच त्याला आपण पॅरामीटर म्हणूया. त्या पॅरामीटरच्या अनुषंगानं आपण काय करत असतो, डेटा क्लासिफाय करत असतो. सो काल पाहिल्याप्रमाणे क्लासिफिकेशनची मी डेफिनेशन तुम्हाला काय सांगितली होती, तर द अरेंजमेंट ऑफ अ स्टॅटिस्टिकल डेटा इनटू डिफरंट ग्रुप्स ऑर क्लासेस अकॉर्डिंग टू द सिमिलॅरिटीज इज कॉल्ड क्लासिफिकेशन ऑफ डेटा. म्हणजे तुमच्याकडं जो काय स्टॅटिस्टिकल डेटा आहे किंवा तुमच्या पॉप्युलेशनमधले जे काही इंडिव्हिज्युअल्स आहेत त्या इंडिव्हिज्युअल्समध्ये ज्या ज्या सिमिलॅरिटीज आहेत, तर समान कॅरेक्टर्स असणाऱ्या, समान गोष्टी असणाऱ्या, सिमिलॅरिटीज असणारे इंडिव्हिज्युअल्स एका ग्रुपमध्ये, अशा पद्धतीनं वेगवेगळे ग्रुप्स आपण तयार केले त्याच्या अरेंजमेंटला. तर दॅट इज नथिंग बट द अरेंजमेंट ऑफ अ statistical data into different groups or classes according to the similarities is called a classification of a data. So basis of classification म्हणजेच methods of classification. क्लासिफिकेशन करताना कोणता बेस वापरला जातो किंवा कोणता पॅरामीटर वापरला जातो किंवा कोणती मेथड वापरली जाते की त्या अनुषंगानं तुम्ही डेटा क्लासिफाय करू शकता वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये. तर त्यामध्ये मी पहिली मेथड जी सांगितली होती ती काय सांगितली होती, क्रोनॉलॉजिकल मेथड किंवा क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन असं सुद्धा आपण त्याला म्हणतो. तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की इफ द डेटा आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द टाईम पॅरामीटर हा गृहीत धरून जर समजा तुम्ही डेटा तुमचा क्लासिफाय केला तर त्या क्लासिफिकेशनला आपण क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन असं म्हणतो. त्यामुळं हिअर time can be measured in terms of seconds, minutes, hours, days, months, years, decades and so on. म्हणजे कोणत्या पद्धतीनं आपण तो टाइम मेजर करतो दॅट मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे कधी कधी आपण डेटा प्रत्येक सेकंडचा घेतो, कधी कधी मिनिटाचा डेटा घेतो, कधी कधी तासाचा डेटा घेतो. म्हणजे आपण कुठल्या पद्धतीनं टाइम मेजर करतोय हे तिथं महत्त्वाचं असतं, किंवा ह्या पद्धतीने तुम्ही टाईम मोजू सुद्धा शकता आणि डेटा क्लासिफाय करू शकता. ओके, तर इथं एक एक्झाम्पल मी घेतलं की जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन कशा पद्धतीनं केलं जातं. फॉर एक्झाम्पल, वी कॅन क्लासिफाय द स्टुडंट्स एनरोलमेंट इन द ACS आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज. एक प्रकारचं मी फॉर एक्झाम्पल ते कॉलेज घेतले, त्या कॉलेजचं नाव घेतलं. ड्युरिंग लास्ट 10 years, मागच्या 10 वर्षामध्ये कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांचा जो डेटा आहे तो मी कशा पद्धतीनं क्लासिफाय करणार, तर ते एक्झाम्पल जे आहे त्याला आपण क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन असं म्हणतो. आता हे क्लासिफिकेशन करत असताना मी काय घेणार आहे, एका बाजूला अकॅडमिक इयर घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूला नंबर ऑफ स्टुडंट्स ॲडमिटेड घेणार आहे. तर 2009 साली किती विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं होतं, तर 2009 साली 897 विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं होतं. 2010 साली किती विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं, तर 2010 साली 901 विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं होतं. अशाच पद्धतीनं 2017 साली 1245 विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं आणि 2018 साली 1420 विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं. तर अशा पद्धतीनं हा जो डेटा आपण ऑर्गनाइज केला आहे किंवा क्लासिफाय केला आहे युजिंग दी टाईम फॅक्टर. इथं आता जो टाईम मेजर केला आहे तो टाईम कशामध्ये मेजर केला आहे,
तर इयर्समध्ये मेजर केला आहे आणि त्या अनुषंगानं नंबर ऑफ ॲडमिटेड स्टुडंट्स किंवा नंबर ऑफ स्टुडंट्स ॲडमिटेड इन द कॉलेज हे आपण मांडलेले आहे. सो हे जे क्लासिफिकेशन आहे दॅट इज नथिंग बट द क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन किंवा दिस इज द मेथड that is known as a method of classification, chronological method of classification. So next example, population of India census wise. म्हणजे आपल्या देशामध्ये दर 10 वर्षांनी जनगणना होते. त्या जनगणनेनुसार आपल्या देशाच्या लोकसंख्येचं क्लासिफिकेशन जे आहे दॅट इज द एक्झाम्पल ऑफ क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन. म्हणजे दर 10 वर्षांनी आपली जनगणना होते. म्हणजे 1901 साली जी जनगणना झाली त्यानुसार तुमचं पॉप्युलेशन किती होतं, 1911 साली जी जनगणना झाली त्यानुसार पॉप्युलेशन काय होतं. अशा पद्धतीने 2011 पर्यंतच्या जेवढ्या 10 वर्षांच्या पिरियड आहे त्या 10 वर्षांच्या पिरियडमध्ये ज्या काय पॉप्युलेशनच्या आपल्याकडं आकडेवारी आहे त्याचं क्लासिफिकेशन जे आहे त्याला आपण क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन असं म्हणतो. 1901, 1911, 1921, 1931, 1941, 1951, 1961, 1971, 1981, 1991, 2001 आणि 2011 अशा पद्धतीनं प्रत्येक दर 10 वर्षानं केलेल्या जनगणनेनुसार लोकसंख्या आपण जर लिहिली तर दॅट इज द chronological classification of the data. Okay, so this is the example. हे तुम्ही जो टाइम फॅक्टर इथं आपण घेतला आहे, कन्सिडर केला आहे किंवा टाइम मेजर केला आहे हा इथं दर 10 वर्षाचा आहे. अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये आपण दरवर्षीचा घेतला होता. म्हणजे तुम्हीचा टाइम फॅक्टर तुम्ही कशामध्ये मेजर करताय त्यानुसार जर तुम्ही डेटा लिहिला तर दॅट आर ऑल्सो एक क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन. नेक्स्ट जे मी तुम्हाला क्लासिफिकेशन सांगितलं होतं दॅट इज अ जॉग्राफिकल क्लासिफिकेशन. जॉग्राफिकल क्लासिफिकेशन म्हणजे काय तर आपण एका जॉग्राफिकल रिजन किंवा एरियानुसार जर आपण डेटा क्लासिफाय केला तर दॅट इज नथिंग बट दी जॉग्राफिकल क्लासिफिकेशन. इफ द डेटा आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द जॉग्राफिकल रिजन सच ॲज विलेज, तहसील, district, state, country, etc., then it is called a geographical classification. त्याला आपण geographical classification असं म्हणतो. तर मग ह्याचं एक्झाम्पल काय तर बघा इथं मी एक एक्झाम्पल घेतलंय स्टेट वाईज पॉप्युलेशन ऑफ इंडिया. आता इथं पॉप्युलेशनच्या फिगर अवेलेबल नाही आहेत लिहिलेल्या पण एक जनरल आयडिया तुम्हाला लक्षात येऊ शकते की हे जे जॉग्राफिकल क्लासिफिकेशन असतं ते जॉग्राफिकल क्लासिफिकेशन कशा पद्धतीनं असू शकतं. आता आपलं राज्य स्टेट आणि त्याचं पॉप्युलेशन जे काय असेल त्या पद्धतीनं आपण जर लिहिलं तर AP म्हणजे आंध्र प्रदेश जे आहे तर आंध्र प्रदेश हा जो रिजन आहे स्टेट आहे त्याचं पॉप्युलेशन, UP उत्तर प्रदेश त्याचं जे पॉप्युलेशन आहे, त्यानंतर MP मध्य प्रदेश त्याचं जे काही त्या एरियाचं किंवा त्या रिजन स्टेटचं जे पॉप्युलेशन आहे हे सगळे जॉग्राफिकल एरियाज आहेत. स्टेट हिअर स्टेट इज टेकन ॲज अ जॉग्राफिकल एरिया और जॉग्राफिकल रिजन. सो द क्लासिफिकेशन मेड अकॉर्डिंग टू द स्टेट वाइज पॉप्युलेशन इज नोन ॲज अ जॉग्राफिकल क्लासिफिकेशन. अशा पद्धतीनं तुम्ही घेतलं तुम्ही पॉप्युलेशन स्टेट वाईज तर ते जॉग्राफिकल रिजन एखादा पकडून तुम्ही ते पॉप्युलेशन लिहिताय किंवा क्लासिफिकेशन करताय डेटाचं असं होतं. म्हणजे टोटल देशाचं पॉप्युलेशन तुम्हाला काहीतरी फिगर मिळेल पण तो जो डेटा आहे तो डेटा तुम्ही स्टेट वाईज क्लासिफाय केला तर दॅट विल बी द जॉग्राफिकल क्लासिफिकेशन. नेक्स्ट जे मी तुम्हाला सांगितलं होतं क्लासिफिकेशन कसं करतात तर क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन. पुढची मेथड जी आहे ती क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन. म्हणजे तुमच्या डेटामध्ये एखादी कॅरेक्टरिस्टिक्स जी असते किंवा एखादा डेटा जी क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतो त्या क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्सनुसार किंवा त्या क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरनुसार जर तुम्ही डेटा काय केला क्लासिफाय केला तर दॅट इज अ क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन. आता क्वालिटेटिव्ह डेटा किंवा क्वालिटी म्हणजे काय तर दॅट कॅनॉट बी मेजर, दॅट ओनली कॅन बी एक्सप्रेस्ड
It cannot be measured in terms of units of measurement. So we can classify the data only, but we cannot measure the quality. So the classification is done according to that quality. Then the classification will be known as a qualitative classification. So here, if the data are classified according to the well defined quality or an attribute, then it is called as qualitative data or qualitative classification. Quality means non-measurable characteristics, for example intelligence, sex, literacy, locality, education, etc. अशा पद्धतीच्या ज्या काही क्वालिटी आहेत तुमचा डेटा पजेस करतो, इंटेलिजन्स, सेक्स, लिटरसी, तर त्यांना आपण ॲट्रिब्यूट असं सुद्धा म्हणतो. अँड दॅट कॅनॉट बी मेजर्ड. इंटेलिजन्स मोजता येत नाही, सेक्स म्हणजे मेल फिमेल हे काय मोजता येत नाही आपल्याला. ओनली दॅट कॅन बी डिस्क्राइब्ड ऑर क्लासिफाय. लिटरसी, लिटरेट ऑर इलिटरेट अशा पद्धतीने आपण त्याला फक्त क्लासिफाय करू शकतो. म्हणजे एक कॅरेक्टरिस्टिक पकडली आणि त्यात नुसार जर आपण डेटा क्लासिफाय केला, म्हणजे लिटरसी हे जर क्वालिटी आपण पकडली, तर लिटरेट आणि इलिटरेट यानुसार जर डेटा आपण काय केला, क्लासिफाय केला, तर दॅट इज नोन ॲज अ क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन. आता इथं बघा, सेक्स वाईज पॉप्युलेशन ऑफ सांगली डिस्ट्रिक्ट. एक सांगली डिस्ट्रिक्ट लक्षात घेतलेलं आहे आपण आणि त्याचं सेक्स वाईज पॉप्युलेशन आपण विचारात घेतलं. तर सेक्स वाईज पॉप्युलेशन म्हणजे आता काय केलं आपण, मेल फिमेल सेक्स किंवा जेंडर हा काय घेतला, आपलं बेस पकडला क्लासिफिकेशनसाठी. आता जेंडर इज द क्वालिटी आणि त्या क्वालिटीच्या अकॉर्डिंग टू दॅट क्वालिटी वी आर गोइंग टू क्लासिफाय द डेटा. सो दॅट डेटा ऑर that method of classification is known as a qualitative classification. So male female अशा पद्धतीने आपण काय केलं, पॉप्युलेशन क्लासिफाय केलं एका पर्टिक्युलर क्वालिटीनुसार किंवा क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्सनुसार किंवा क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरनुसार. त्यामुळे या क्लासिफिकेशनला, या प्रकारच्या क्लासिफिकेशनला आपण काय म्हणतोय, तर क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन असं म्हणतोय. आता लास्ट जे क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशन म्हणजे क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन. म्हणजे डेटा हा तुमचा काय असतो, तिथं क्वांटिटेटिव्ह मेजरमेंटमध्ये मोजला जाऊ शकतो, युनिट्स ऑफ मेजरमेंटमध्ये. आणि मग अकॉर्डिंग टू दॅट डेटा काय करतो आपण, त्याला क्लासिफाय करतो वेगवेगळ्या क्लासेसमध्ये. तर ते जे क्लासिफिकेशन असतं ते क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन असतं. If the data are classified according to the variable or quantity, then it is called as quantitative classification. Quantity means measurable characteristic. We can measure. Measurable characteristics is nothing but the quantity. So जे काय आपण मोजू शकतो, म्हणजे हाईट आपण मोजली एखाद्या क्लासची, समजा BSc 1चा हा क्लास आहे, त्याची हाईट आपण मोजली, तर दॅट इज द क्वांटिटेटिव्ह डेटा. आणि तो क्वांटिटेटिव्ह डेटा आपण जर क्लासिफाय केला ग्रुप्सनुसार, म्हणजे 155 ते 160 सेंटीमीटर हाईट असणारे विद्यार्थी, 160 ते 165 सेंटीमीटर हाईट असणारे विद्यार्थी, अशा पद्धतीनं मी जर डेटा लिहिला तर तो काय होईल, क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन होईल. त्याला आपण क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन म्हणू शकतो. किंवा एजनुसार जर तुम्ही क्लासिफिकेशन केलं तर दॅट आर ऑल्सो क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन. आता इथं मी घेतलं एज वाईज पॉप्युलेशन ऑफ इंडिया अकॉर्डिंग टू द सेन्सस 2011. तर एज ग्रुप जे आहे ते एज ग्रुप बघा 0 to 4. 0 to 4चं पॉप्युलेशन किती आहे, 5 to 9 त्याचं पॉप्युलेशन पुढं दिलेलं आहे, 10 to 14. अशा पद्धतीनं एज ग्रुप इज अ क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक विच कॅन बी मेजर्ड इन कंप्लीट इयर्स. आणि अकॉर्डिंग टू दॅट if we classify the data, then that type of a classification is known as a quantitative classification. Here also one example, the quantitative classification, weight of person and number of person. म्हणजे आपण काही विद्यार्थ्यांचं वेट समजा आपण मोजलेलं आहे आणि त्या वेटच्या नुसार आपण डेटा क्लासिफाय केला. प्रत्येकाचं वेट आपल्याकडे मिळालं आहे, हा रॉ डेटा तुमच्याकडे आहे, परंतु आता आपल्याला तो डेटा ग्रुप्समध्ये कन्वर्ट करायचा आहे.
म्हणजे त्याचं क्लासिफिकेशन करायचं आहे. तर आपण काय केलं, 40 किलोग्रॅम ते 45 किलोग्रॅम वेट असणाऱ्यांचा एक ग्रुप केला, 45 ते 50 किलोग्रॅम वेट असणाऱ्यांचा एक ग्रुप केला. अशा पद्धतीनं आपण ग्रुप्स तयार केले आणि त्या ग्रुप्समध्ये येणारे नंबर ऑफ पर्सन्स किंवा नंबर ऑफ स्टुडंट्स आपण जर बरोबर लिहिले तर दॅट टाईप ऑफ अ क्लासिफिकेशन इज नथिंग बट अ क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन. सो अशा पद्धतीनं आपल्याकडचा जो डेटा आपण काय केलेला आहे, कलेक्ट केलेला आहे. पहिली प्रोसेस आपली काय असते स्टॅटिस्टिक्समध्ये, तर वी शूड हॅव टू कलेक्ट द डेटा आयदर फ्रॉम प्रायमरी सोर्स और सेकंडरी सोर्स. तर तो डेटा जो आहे आपण कलेक्ट केलेला फ्रॉम युजिंग डिफरंट टाइप्स ऑफ मेथड, सेन्सस मेथड और सॅम्पलिंग मेथड, ते आम्ही एक्सप्लेन केलेले आहेत. अशा पद्धतीनं कुठल्याही पद्धतीनं तुम्ही जर डेटा कलेक्ट केला तर तुम्ही तो डेटा काय करता, क्लासिफाय करता, प्रोसेसिंग करता, त्या डेटावरती क्लासिफाय करता, जेणेकरून आपल्याला तो डेटा इझिली अंडरस्टँड होईल त्यासाठी, किंवा कंडेन्स होईल तो डेटा. कंडेन्स झाल्यामुळं, ऑर्गनाइज व्यवस्थित झाल्यामुळं काय होतं, तो डेटा आपल्याला जास्त कमी जागेत आपण त्याला व्यवस्थित अरेंज करू शकतो. सो त्यासाठी आपल्याला तो डेटा क्लासिफाय करण्याची आवश्यकता असते. मग हा क्लासिफाय केलेला डेटा जो आहे त्याचा पुढचा भाग जो असतो तो वी हॅव टू प्रेझेंट दॅट डेटा. वी शूड प्रेझेंट or we should tabulate that data. We should present that data in the form of tables or frequency distributions or in terms of the graphical representations. So if we want to present that data or tabulate that data, we use some techniques or some tabular formats. So that process is known as a tabulation. So tabulation is a systematic and logical presentation of numeric data in rows on columns to facilitate comparison and statistical analysis. म्हणजे अशा सिस्टमॅटिक मॅनरमध्ये एखादं लॉजिक वापरून आपण जर तो न्यूमेरिक डेटा काय केला, रोज ऑन कॉलममध्ये अरेंज केला किंवा प्रेझेंट केला, जेणेकरून आपल्याला दोन डेटा सेटच्या कंपॅरिझन करण्यासाठी किंवा स्टॅटिस्टिकल अनालिसिस करण्यासाठी सोपं जाईल, फायदा होईल. तर त्या प्रोसेसला एकंदरीत आपण काय म्हणतो, टॅब्युलेशन असं म्हणतो. मग आपण जे टॅब्युलेशन करतो डेटाचं, म्हणजे टेबल तयार करतो, ते याचे कुठले कुठले मेन पार्ट आहेत बघा. ए स्टॅटिस्टिकल टेबल हॅज ॲटलिस्ट 4 मेजर पार्ट्स अँड सम अदर मायनर पार्ट्स. म्हणजे काय, त्याचे ठराविक 4 मेजर पार्ट्स आहेत आणि काही त्याचे मायनर पार्ट्स आहेत. त्यामध्ये आपण डेटा काय करतो, टॅब्युलेट करतो. सो द टायटल, हे जो काय आपण टेबल तयार करणार आहे त्याचं टायटल महत्त्वाचं आहे, की तो डेटा नेमका टेबलमध्ये दिलेला आहे तो काय सांगतोय किंवा कशाचा डेटा आहे त्याचं टायटल द्यायला पाहिजे. त्यानंतर द बॉक्स हेड, कॉलम कॅप्शन, म्हणजे कॉलम तुमचे जे काय आपण त्यामध्ये तयार केलेले आहेत त्याची नावं काय आहेत ते आपल्याला दिलं पाहिजे. त्यानंतर स्टब, त्यालाच आपण रो कॅप्शन म्हणतो, म्हणजे रो तुमचे जे काय आहेत ते काय दाखवत आहेत त्याचं तुम्हाला तिथं नाव लिहावं लागेल. त्यानंतर बॉडी, म्हणजे आतमध्ये जो डेटा ॲक्च्युली जिथं आपण लिहिलेला असतो दॅट इज कॉल्ड अ बॉडी. त्यानंतर प्रिफरेटरी नोट्स, फूट नोट्स अँड सोर्स नोट्स. या पद्धतीनं डेटा काय केला जातो, टॅब्युलेट केला जातो. इथं पार्ट्स ऑफ ॲन आयडियल टेबल इथं मी दिलेलं आहे. पार्ट्स कसा असतं, आयडियल पार्ट्स, आयडियल टेबलचे एकंदरीत पार्ट कसे असतात ते आपण इथं दिलेलं आहे. स्टब कुठं आहे, रो हेडिंग बघा, स्टब एंट्रीज, त्यानंतर कॉलम हेडिंग्स, सब हेड कुठं दिलेले आहेत, कॉलम हेड कशा पद्धतीने दिले आहेत, कॉलम टोटल, सोर्स नोट म्हणजे कुठून तो डेटा गोळा केला, त्यानंतर फूट नोट काय आहे त्याच्याबद्दल महत्त्वाची बाब असेल तर तिथे लिहू शकतो. वरती टेबल नंबर आणि त्याचा टायटल आपण तिथं लिहू शकतो. अशा पद्धतीचा डेटा म्हणजे त्याला आपण टॅब्युलेशन असं म्हणतो. सो दिस इज अ पार्ट ऑफ अ टॅब्युलेशन. ओके, टेबल फॉर्मॅटमध्ये आपण
डेटा म्हणजे टेबल करू शकतो त्याचं टॅब्युलेशन करण्यासाठी. मग आता हे टेबल केल्यानंतर आपण तो डेटा काय केलेला असतो, प्रेझेंट केलेला असतो. सो वी टॅब्युलेशन ऑर प्रेझेंटेशन आपण त्याला म्हणतो. आता प्रेझेंटेशन ॲक्च्युली दोन प्रकारे असते, एक टॅब्युलर रिप्रेझेंटेशन असतं आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असतं. तर टेबल इज अ वन पार्ट ऑफ अ प्रेझेंटेशन ऑफ अ डेटा. सो प्रेझेंटेशन ऑफ अ डेटा आपण कसं करतो, तर जर समजा डेटा तुमचा क्वांटिटेटिव्ह असेल तर क्वांटिटेटिव्ह त्याचं आपण क्लासिफिकेशन करून क्वांटिटेटिव्ह मॅनरमध्ये तो डेटा आपण लिहितो आणि मग आपल्याला त्या पद्धतीनं क्लासेस आणि त्याच्या फ्रिक्वेन्सीज करेस्पॉन्डिंग मिळतात. आता इथं आपण तो प्रेझेंटेशन ऑफ डेटाचा जो भाग आहे तो आपण इथं बघतोय. रॉ डेटा किंवा त्यालाच अनग्रुप्ड डेटा असं सुद्धा म्हणतात किंवा त्याला डिस्क्रीट सिरीज ऑफ ऑब्झर्वेशन. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला डेटा गोळा करता, तो डेटा गोळा करत असताना मी एका रोमध्ये डेटा लिहिला. म्हणजे समजा मी विद्यार्थ्यांच्या हाईट्स मोजतोय, मला हा विद्यार्थ्यांच्या हाईट्सचा डेटा पाहिजे, 50 विद्यार्थी आहेत. तर मी काय केलं, पहिल्या विद्यार्थ्याची हाईट मोजली, ती लिहून घेतली, कॉमा दिला. त्यानंतर दुसऱ्या विद्यार्थ्याची हाईट मोजली, ती लिहून घेतली, तिसऱ्या विद्यार्थ्याची हाईट मोजली, लिहून घेतली. अशा पद्धतीने मी काय केलं, 50च्या 50 विद्यार्थ्यांची एका लाईनमध्ये हाईट्स लिहून घेतल्या. तर तो जो डेटा असतो, त्या प्रकारचा डेटा असतो, त्याला आपण रॉ डेटा किंवाच त्याला अनग्रुप्ड डेटा किंवा डिस्क्रीट सिरीज ऑफ ऑब्झर्वेशन्स असं सुद्धा आपण म्हणतो. डिस्क्रीट सिरीज ऑफ ऑब्झर्वेशन, कारण त्याच्यावरती कुठलंही टॅब्युलेशन केलेलं जात नाही. डेटा तो त्या पद्धतीने आपण प्रेझेंट करतो, तो प्रेझेंटेशनचा एक भाग आहे. जसं टॅब्युलेशन हा प्रेझेंटेशनचा भाग आहे. डेटा आपल्याला प्रेझेंट करायचा असेल तर आपण रॉ टाईपमध्ये प्रेझेंट करू शकतो किंवा त्याचे टेबल्स म्हणजे टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये प्रेझेंट करू शकतो किंवा नंतर ग्राफिकल मेथड्सनी तो प्रेझेंट करू शकतो. पण हा जो रॉ डेटा इट इज अ पार्ट ऑफ अ प्रेझेंटेशन ऑफ अ डेटा. परंतु तो काय असतो, रॉ डेटा हा फार क्लिष्ट वाटतो आपल्याला बघायला. वी कॅनॉट इझिली अंडरस्टँड व्हॉट ॲक्च्युली दॅट डेटा वॉन्ट टू से. तो डेटा नेमका आपल्याला काय सांगतोय हे पटदिशी तो रॉ डेटा बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येत नाही. तो क्लिष्ट वाटतो आपल्याला, डेटा किचकट वाटतो. त्यामुळं आपल्याला तो परत चांगल्या पद्धतीनं चांगल्या मॅनरमध्ये प्रेझेंट करण्याची गरज पडते. ॲक्च्युली काही वेळेस ज्या वेळेला डेटा खूप फायनाईट असतो, म्हणजे 5, 10 अशा पद्धतीचे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स असतात, त्यावेळेला रॉ डेटा ठीक आहे, आपल्याला उपयोगी पडू शकतो तिथं. परंतु ज्यावेळेला खूप लार्ज अमाऊंट ऑफ डेटा असेल, सॅम्पल साईज मोठी असेल किंवा पॉप्युलेशन मोठं असेल, त्यावेळेला रॉ डेटा हा काय होतो, किचकट असतो. सो आता जर समजा एक्स हे जर व्हेरिएबल असेल काहीतरी हाईट वेटचं, तर त्याच्या व्हॅल्यू x1 म्हणजे पहिली व्हॅल्यू हाईटची, x2 म्हणजे दुसरी व्हॅल्यू हाईटची, x3 म्हणजे तिसरी व्हॅल्यू हाईटची, अशा पद्धतीनं xn म्हणजे nthवी व्हॅल्यू हाईटची. अशा पद्धतीने डेटा एका सिरियली तुम्ही लिहिलात तर दॅट डेटा इज नोन ॲज अ रॉ डेटा ऑर अनग्रुप्ड डेटा ऑर डिस्क्रीट सिरीज ऑफ ऑब्झर्वेशन्स. फॉर एक्झाम्पल मी इथं दिले बघा, एक एक्झाम्पल नंबर 1, मार्क्स ऑफ 10 स्टुडंट्स इन ॲन एक्झामिनेशन. तर मी काय केले, 10 विद्यार्थ्यांचे मार्क्स लिहिलेले आहेत एका परीक्षेमधले, किती मार्क्स त्यांना मिळालेले आहेत. तर पहिल्या विद्यार्थ्याला 24 मार्क्स, दुसऱ्या विद्यार्थ्याला 90 मार्क्स, तिसऱ्या विद्यार्थ्याला 96 मार्क्स, चौथ्या विद्यार्थ्याला 36 मार्क्स, पाचव्या विद्यार्थ्याला 85 मार्क्स, 6व्या विद्यार्थ्याला 16 मार्क्स, 7व्या विद्यार्थ्याला 38 मार्क, 8व्या विद्यार्थ्याला 11 मार्क्स, 9व्या विद्यार्थ्याला 8 मार्क्स, 10व्या विद्यार्थ्याला 78 मार्क्स. अशा पद्धतीनं 10 विद्यार्थ्यांचा जो डेटा आहे मार्क्सचा, तो मी आहे असा सिरियली लिहून घेतला. त्याला आपण काय म्हणतोय मग, रॉ डेटा किंवा अनग्रुप्ड डेटा किंवा त्यालाच डिस्क्रीट सिरीज ऑफ ऑब्झर्वेशन्स असं सुद्धा म्हणतोय. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघा, द डेली सेल ऑफ ए स्टोअर फॉर ए वीक. म्हणजे एखाद्या आठवड्यामध्ये एखाद्या दुकानाचा डेली सेल, म्हणजे इथं 7 ऑब्झर्वेशन तुम्हाला मिळणार. रोज किती खप झाला एखाद्या पर्टिक्युलर दुकानामध्ये, किती रुपयांचा माल खपला गेला किंवा अजून कुठला एखादा पर्टिक्युलर प्रॉडक्ट असेल तर त्या प्रॉडक्टचा सेल आपण लिहू शकतो.
तर इथं त्या ज्या 7 फिगर्स आलेल्या आहेत 500, 469, 800, 896, 745, 458, 699 अशा पद्धतीनं हा डेटा जर आपण लिहिला तर त्याला आपण रॉ डेटा किंवा अनग्रुप्ड डेटा किंवा डिस्क्रीट सेरीज ऑफ ऑब्झर्वेशन असं नाव देऊ शकतो. त्यानंतर दुसरा जो डेटा आहे तो कशा पद्धतीनं प्रेझेंट केला जातो बघा, तर डिस्क्रीट किंवा त्यालाच अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असं सुद्धा म्हणतात. हे एक प्रकारचं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे, म्हणजे टॅब्युलर फॉर्ममध्ये आहे, परंतु ते परत अनग्रुप्ड आहे. म्हणजे अनग्रुप्ड का म्हणायचं त्याला, तर त्या व्हेरिएबलच्या ज्या व्हॅल्यू असतात त्या पर्टिक्युलर व्हॅल्यू तिथं लिहिलेली असते, कोणत्याही प्रकारचा ग्रुप तयार केलेला नसतो आणि ती व्हॅल्यू दाखवणारे काही नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स असतील तर त्याचा आकडा, दॅट इज अ फ्रिक्वेन्सी आपण त्याला म्हणतो. म्हणजे अरेंजमेंट ऑफ व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल विथ देअर करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. त्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन किंवा फ्रिक्वेन्सी टेबल असं आपण म्हणतो. अँड द नंबर डेझिग्नेटिंग the individuals belonging to the particular class is nothing but your frequency. म्हणजे एखाद्या ग्रुपमध्ये लाय होणारे इंडिव्हिज्युअल्स किंवा त्याचा नंबर, दॅट इज नथिंग बट दी फ्रिक्वेन्सी. मग अशा पद्धतीनं टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये आपण जर अनग्रुप्ड डेटा लिहिला तर त्याला डिस्क्रीट किंवा अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असं म्हटलं जातं. इथून पुढं आपण जे काही मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी, मेजर्स ऑफ डिस्पर्शन वगैरे बघणार आहोत, तर ते अशा 3 प्रकारच्या डेटा जो प्रेझेंट केलेला असतो 3 प्रकारांमध्ये. म्हणजे वरती आपण पहिला बघितला तो रॉ डेटा किंवा अनग्रुप्ड डेटा त्याला म्हणतो. दुसऱ्या प्रकारचा हा डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टाईपमध्ये डेटा प्रेझेंट केलेला असतो त्यासाठी. आणि तिसरा प्रकारचा म्हणजे ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनमध्ये डेटा प्रेझेंट केलेला असतो त्यासाठी. अशा तिन्ही प्रकारे प्रेझेंट केलेल्या डेटासाठी तुमचा प्रत्येक मेजरचा फॉर्म्युला काय आहे ते आपण बघणार आहोत आणि त्यासाठी ते कसा कॅल्क्युलेट करायचा ते आपण बघणार आहोत. त्यामुळं हे 3 महत्त्वाचे डेटा सेट तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत. जर तुम्हाला एखादा मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी ऑर मेजर ऑफ डिस्पर्शन जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा असेल तर, की बाबा रॉ डेटा असेल तर कशा पद्धतीने तो कॅल्क्युलेट करायचा, हा डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल तर कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा, आणि ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल त्या टाईपमध्ये डेटा प्रेझेंट केलेला असेल तर कशा पद्धतीनं तुम्ही तो मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी किंवा डिस्पर्शन कॅल्क्युलेट करायचा, त्याचे फॉर्म्युला कुठला वापरायचा, हे ह्या तुमच्या डेटा कशा पद्धतीनं प्रेझेंट केला आहे व्हेरिएबलवरचा त्याच्यावरून ते ठरत असतं. त्यामुळे हे 3 टाईपमध्ये प्रेझेंट केलेला जो डेटा आहे तो महत्त्वाचा लक्षात ठेवा तुम्ही, कसा त्याचा फॉर्मॅट असतो. आता हे लक्षात आलं. सो नंबर ऑफ चिल्ड्रन्स इन ए फॅमिली आणि नंबर ऑफ फॅमिलीज म्हणजे 0, 1, 2, 3 अँड 4+ म्हणजे 0 मुलं असणाऱ्या नंबर ऑफ फॅमिलीज किती आहेत, 1 मूल आहे ज्या फॅमिलीजमध्ये अशा फॅमिली किती आहेत, 2 मुलं आहेत अशा फॅमिली किती आहेत, किंवा 3 मुलं आहेत अशा फॅमिली किती आहेत, 4पेक्षा जास्त 4 आणि 4पेक्षा जास्त मुलं असणाऱ्या नंबर ऑफ फॅमिली किती आहेत. हा अशा प्रकारचा डेटा आपण ज्या वेळेला लिहितो त्याला डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असं म्हणतात किंवा अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असं म्हणतात. कारण व्हॅल्यू ज्या आहेत त्या पर्टिक्युलर आहेत आणि त्या व्हॅल्यू दाखवणारे नंबर ऑफ फॅमिलीज किंवा नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स जे आहेत त्याच्या फ्रिक्वेन्सी आहेत. त्यामुळे तिथं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन तर आहे, टॅब्युलर प्रेझेंटेशन तर आहे, परंतु जो आपला व्हेरिएबल आहे तो कसा डिस्क्रीट फॉर्मॅटमध्ये आहे, पर्टिक्युलर व्हॅल्यू त्यानं घेतलेले आहेत. सो म्हणून त्याला डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असं म्हणतात. म्हणजे या पद्धतीनं डेटा काय केला जातो, व्हेरिएबलवरचा डेटा जो असेल तो प्रेझेंट केला जातो. नेक्स्ट जो डेटा प्रेझेंट केला जातो व्हेरिएबलवरचा तो म्हणजे समजा एखादं व्हेरिएबल तुमचं कंटिन्युअस असेल, त्यावेळा कंटिन्युअस व्हेरिएबल असेल तर त्यावेळा तुम्हाला तो डेटा डिस्क्रीट टाईपमध्ये घ्यायला थोडीशी अडचण होते. म्हणजे हाईट एखाद्याची 4.54 अशी 164.54 अशी सुद्धा असू शकते. म्हणजे तुम्ही जितकं
लहान स्केल ऑफ मेजरमेंट घ्याल तितकी तुम्हाला ती हाईट काय मिळू शकेल, नियरेस्ट जे काय असेल त्याचा स्केल ऑफ मेजरमेंट त्यामध्ये ती मिळू शकेल पॉईंट्समध्ये लहान लहान लहान. मग त्यावेळेला तुम्हाला त्याचं डिस्क्रिटायझेशन करणं अवघड जातं. त्यामुळे आपण काय करतो, त्याला सरळ ग्रुपमध्ये टाकतो. म्हणजे समजा हाईट समजा तुमची किंवा वेट आपण गृहीत धरूया, वेट हे 41.314 पुढं ग्रॅम असेल तर 41.314 हा 40 ते 45च्या दरम्यान येईल ना, किंवा 44.955 जे आहे ते तुमचं 40 ते 45च्याच ग्रुपमध्ये येईल. पण ज्यावेळा तुम्ही डिस्क्रिटायझेशन कराल त्यावेळेला डिस्क्रिटायझेशन करताना ते फार तुम्हाला डिफिकल्ट जाईल. त्यामुळं अशा पद्धतीचं एखादं कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल असतं त्यावेळेला आपण काय करतो, ग्रुपिंग करतो. डिस्क्रिटायझेशन न करता पर्टिक्युलर व्हॅल्यू आणि त्याची फ्रिक्वेन्सी न लिहिता आपण काय करतो, ग्रुप्स तयार करतो आणि त्या ग्रुप्समध्ये लाय होणारे नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स म्हणजे त्याच्या फ्रिक्वेन्सी म्हणून आपण काय करतो, कन्सिडर करतो. आता इथं त्या पद्धतीच्या फ्रिक्वेन्सी आपण घेतलेल्या आहेत. वेट ऑफ अ पर्सन त्याला आपण व्हेरिएबल म्हटलं, वेट ऑफ अ पर्सन एक्स अँड नंबर ऑफ पर्सन मध्ये 40 ते 45 हा जो ग्रुप आहे तितकं वेट असणारे नंबर ऑफ पर्सन्स किती आहेत तर 18 आहेत, असं तो तुम्हाला रो सांगतोय. तर 45 ते 50 किलोग्रॅम इतकं वेट असणारे नंबर ऑफ पर्सन्स किती आहेत तर 117 इतके नंबर ऑफ पर्सन्स आहेत. अशा पद्धतीनं प्रत्येक ग्रुपमध्ये लाय होणारे किंवा ग्रुप जो काय केला आहे आपण वेटचा तितकं वेट असणारे किंवा त्या दरम्यान वेट असणारे नंबर ऑफ पर्सन्स जे काय आहेत ते आपल्याला तिथं पुढं टेबलमध्ये दिलेले आहेत. तर हा जो टेबल आहे अशा प्रकारचा टेबल, तर ह्याला आपण काय म्हणतो असतोय, कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. म्हणजेच याला आपण प्रेझेंटेशन ऑफ अ डेटा असं म्हणतो. प्रेझेंटेशन ऑफ अ डेटा म्हणजे आपण पहिल्यांदा कलेक्शन ऑफ अ डेटा बघितलं. कलेक्शन ऑफ डेटा नंतर वी हॅव सीन दॅट क्लासिफिकेशन ऑफ डेटा, कशा पद्धतीने डेटा क्लासिफाय करायचा ते पण आपण बघितलं. त्यानंतर त्याचं क्लासिफिकेशनच्या मेथड्स आपण बघितले की डेटा कशा पद्धतीनं कुठल्या बेसिसच्या आधारावरती क्लासिफाय केला जातो. आणि त्यानंतर आपण टॅब्युलेशन बघितलं की टू प्रेझेंट अ डेटा, प्रेझेंटेशनमध्ये टॅब्युलेशन हा एक प्रकार येतो. तर तो टॅब्युलेशन करत असताना जे आपण टेबल तयार करतो दॅट इज अ फ्रिक्वेन्सी टेबल असतात ते. तर फ्रिक्वेन्सी टेबल असतात किंवा मग तुमचे ॲट्रिब्यूटनुसार टेबल तयार केलेले असतात. म्हणजे तुमचं क्वालिटेटिव्ह कॅरेक्टर आणि क्वालिटेटिव्ह कॅरेक्टर एखादं पर्टिक्युलर पकडलं तर जेंडर पकडलं तर मेल फिमेल असं ते मॅनिफोल्ड क्लासिफिकेशन त्याला आपण म्हणतो. थोडक्यात मॅनिफोल्ड क्लासिफिकेशन क्वालिटेटिव्ह डेटामध्ये वापरलं जातं. ते मेल फिमेल परत लिटरेट इलिटरेट, त्या फिमेलपैकी परत लिटरेट इलिटरेट अशा पद्धतीनं आपण ते क्लासिफाय करतो डेटा. त्याला आपण मॅनिफोल्ड क्लासिफिकेशन म्हणतो. म्हणजे ते टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये मग ते टेबल तुमचे ॲट्रिब्यूटचे असतील, क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरचे असतील किंवा क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टरचे असतील. क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टरचे जे असतात ते प्रेझेंटेशन टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये कसं केलं जातं ते आपण बघितलं. म्हणजे रॉ डेटा किंवा डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन किंवा त्यालाच आपण कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन जे पुढचं आहे ते त्या पद्धतीनं किंवा ग्रुपड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, हे आपण 3 त्याचे प्रेझेंटेशन्स कसे केले जातात टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये तर ते आपण बघितलं. म्हणजे प्रेझेंटेशन आपण आत्तापर्यंत काय बघितलं तर क्लासिफिकेशन कलेक्शन, देन क्लासिफिकेशन, देन प्रेझेंटेशन ऑफ डेटा. अशा पद्धतीनं आपण या गोष्टी बघितलेल्या आहेत. नाव आता इथं जे वरती आपण क्लासेस बघितले होते ना, ते क्लासेस जे आहेत ते क्लासेस आता हे बघा, हे क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन मी लिहिलेलं आहे इथं. वेट ऑफ अ पर्सन अँड नंबर ऑफ पर्सन्स
किंवा ह्यालाच आपण ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असं सुद्धा म्हणतो. आता ह्यातला जो क्लास आहे 40 to 45, तर ह्यातले जे दोन नंबर आहेत की ज्याने क्लास काय केला जातो, डेझिग्नेट केला जातो. द टू नंबर्स विच डेझिग्नेट द क्लास ऑर डेझिग्नेटिंग द क्लास आर नोन ॲज अ क्लास लिमिट्स. त्याला क्लास लिमिट्स असं म्हणतात. आणि त्या क्लास लिमिट्सनुसार कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन इथं बघितलेलं आहे. तर आता हा वेट ग्रुप जो आहे 40 to 45 इज कॉल्ड अ क्लास, त्याला क्लास म्हणायचं. आणि 40 आणि 45 हे त्याचे क्लास लिमिट्स असतात. आता त्यामधलं जो लहान असतो त्याला आपण लोअर क्लास लिमिट म्हणतो, LCL किंवा लोअर लिमिट ऑफ अ क्लास असं सुद्धा आपण म्हणतो. लोअर लिमिट ऑफ अ क्लास किंवा लोअर क्लास लिमिट असं सुद्धा म्हणतो. आणि जो मोठा आहे क्लास लिमिट त्याला आपण अप्पर क्लास लिमिट UCL किंवा त्यालाच आपण अप्पर लिमिट ऑफ द क्लास असं सुद्धा म्हणतो. आणि द नंबर ऑफ व्हॅल्यूज बिलॉंगिंग टू द सेम क्लास इज कॉल्ड क्लास फ्रिक्वेन्सी. त्या क्लासमध्ये किंवा एखाद्या सेम क्लासमध्ये जेवढ्या नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स असतील किंवा नंबर ऑफ व्हॅल्यूज बिलॉंगिंग टू दॅट पर्टिक्युलर क्लास इज नोन ॲज अ क्लास फ्रिक्वेन्सी. त्या पर्टिक्युलर जो क्लास आपण पकडलेला आहे त्या क्लासमध्ये जेवढ्या व्हॅल्यू येतात त्याला आपण काय म्हणतो, क्लास फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. त्यानंतर आता वरती आपण एखादा क्लास बघितला तर 40 to 45 जो आहे समजा क्लास, तर त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे 18, कारण त्यामध्ये नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स किती येत आहेत 18 येत आहेत. सो हे आपण लोअर लिमिट बघितलं, अप्पर लिमिट बघितलं, त्यानंतर क्लास लिमिट्स किंवा फ्रिक्वेन्सी कशाला म्हणायचं बघितलं. त्यानंतर आता हे लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट जे आहेत ना, त्या लोअर लिमिट आणि अप्पर लिमिटमधला डिफरन्स म्हणजे आता 40 to 45 हा क्लास आहे, तर 45 - 40 जर मी केलं तर आपल्याला किती आन्सर मिळेल 5. तर 5 इज नथिंग बट दी क्लास इंटरवल किंवा त्याला क्लास विड्थ असं म्हणतात. डिफरन्स बिटवीन अप्पर लिमिट ऑफ द क्लास अँड लोअर लिमिट ऑफ द क्लास इज नोन ॲज अ क्लास इंटरवल. त्याला आपण क्लास इंटरवल असं म्हणत असतो. क्लास इंटरवल म्हणायचं त्याला. मग असे तुम्ही समजा आपला शेवटचा क्लास आहे 65 to 70, तर त्याचं क्लास विड्थ किंवा क्लास इंटरवल काढायची झाली तर काय होईल 70 - 65 आणि दॅट इज इक्वल टू 5. अशा पद्धतीनं त्याला आपण काय म्हणू शकतो, क्लास इंटरवल किंवा क्लास विड्थ असं म्हणू शकतो आपण. आता ही क्लास विड्थ काढल्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट लागते की मिड पॉईंट्स किंवा क्लास मार्क्स त्याला म्हणायचं. तर क्लास मार्क्स म्हणजे काय, तर आपलं जे लोअर लिमिट आहे आणि अप्पर लिमिट आहे, ह्या लोअर लिमिट आणि अप्पर लिमिटची आपण बेरीज केली आणि त्याला डिवायडेड बाय 2 केलं तर ते जे आन्सर मिळतं आपल्याला, तर त्याला आपण मिड पॉईंट किंवा क्लास मार्क ऑफ दॅट क्लास असं म्हणतो किंवा मिड पॉईंट ऑफ दॅट क्लास असं आपण म्हणतो. म्हणजे समजा आता मी काय केलं, माझा क्लास आहे कुठला आहे, समजा एक क्लास आहे माझा 10 to 20 असा क्लास आहे. तर 10 + 20 डिवायडेड बाय 2 केलं तर जे काय मला आन्सर मिळेल दॅट इज माय क्लास मार्क. आता 10 + 20 केल्यानंतर किती मिळेल 30 आणि 30 डिवायडेड बाय 2 केल्यानंतर मला किती मिळेल 15 म्हणजे 15. सो 15 इज द क्लास मार्क ऑर मिड पॉईंट ऑफ दॅट क्लास 10 to 20. तसंच आता इथं जर तुम्ही घ्यायचं म्हटलं एक्झाम्पल, तर समजा 40 to 45 हा क्लास आहे, असं प्रत्येक क्लाससाठी सेमच 40 to 45 हा क्लास आहे. तर त्याचं मला काय काढायचं आहे, क्लास मार्क काढायचा आहे किंवा मिड पॉईंट काढायचा आहे. तर मी काय करणार, लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवाइड बाय 2 असं करायचं आहे. तो फॉर्म्युला आहे त्याचा. तर 40 + 45 डिवाइड बाय 2 होईल. 40 + 45 किती होईल तुमचं 85 होईल. सो 85 डिवायडेड बाय 2. सो 85 डिवायडेड बाय 2 विल बी द आन्सर इक्वल टू 42.5. हे 42.5 असं ते उत्तर मिळेल. त्यामुळं हा जो क्लास आहे पहिला 40 to 45 त्याचा क्लास मार्क किंवा मिड पॉईंट जो आहे
तो 42.5 असा आहे. सो इन दिस वे we can calculate the class mark for each class, provided that each class should be a exclusive class. आता ते exclusive class आणि inclusive class म्हणजे काय ते आपण पुढे बघूया. exclusive class किंवा exclusive classes कुणाला म्हणायचं, तर आपण कोणतेही दोन जे काय आपलं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे, ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजे क्लासेस आणि फ्रिक्वेन्सी आहेत, त्यापैकी कोणतेही दोन सक्सेसिव्ह क्लास आपण घेतले, कोणतेही दोन घ्या सक्सेसिव्ह लगतचे एकानंतर एक येणारे. समजा आपण क्लास गृहीत धरला 50 ते 55चा आणि 55 ते 60चा, हे सलग येणारे क्लास आहेत दोन. तर काय करायचं, तर त्यातला जो अगोदरचा क्लास आहे 50 ते 55 जो आहे अगोदरचा क्लास, तर त्याचं अप्पर लिमिट किती आहे बघायचं, आणि पुढचा जो क्लास आहे 55 ते 60 त्याचं लोअर लिमिट किती आहे बघायचं. ते दोन्ही जर सेम असेल तर याचा अर्थ तो एक्सक्लुझिव्ह क्लासेस आहे, ते एक्सक्लुझिव्ह क्लासेस आहेत. हे एक्सक्लुझिव्ह क्लासेस ओळखण्याची मेथड झाली. एक्सक्लुझिव्ह क्लासेस, पण एक्सक्लुझिव्ह क्लासेस म्हणजे काय सांगतात नेमकं, तर एक्सक्लुझिव्ह क्लासेस इज नथिंग बट त्या क्लासमधून काय झालेलं असतं, दोन जे लिमिट आहेत आपले, त्या दोन लिमिटपैकी कुठलं तरी एक लिमिट आपण काय केलेलं असतं, एक्सक्लूड केलेलं असतं थोडक्यात. म्हणजे आपला डेटा ज्या वेळेला आपण कन्सिडर करतो त्यावेळेला 40 ते 45च्या दरम्यान येणारे सगळ्या ज्या नंबर ऑफ व्हॅल्यूज आहेत त्या आपण त्या क्लासमध्ये गृहीत धरतो. पण एखादी व्हॅल्यू 40 असेल किंवा एखादी व्हॅल्यू 45 असेल किंवा समजा एखादी व्हॅल्यू 45 असेल, तर ती पहिल्या क्लासमध्ये गृहीत धरायची का दुसऱ्या क्लासमध्ये गृहीत धरायची, बरोबर ना. कारण पहिला क्लास 40 ते 45 असा आहे, दुसरा क्लास पण 45 ते 50 आहे. तर 45 ही व्हॅल्यू आली तर पहिल्या क्लासमध्ये गृहीत धरायची का दुसऱ्या क्लासमध्ये गृहीत धरायची, हा आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळं तिथं काय करतो आपण, कुठलं तरी एक लिमिट एक्सक्लूड करतो, की बाबा आपण प्रत्येक क्लाससाठी काय करूया, अप्पर लिमिट एक्सक्लूड करूया. जे अप्पर लिमिट इतकी जर व्हॅल्यू असेल तर ती वरच्या क्लासमध्ये न घेता खालच्या क्लासमध्ये घ्यायची. म्हणजे समजा अप्पर लिमिट एक्सक्लूड केलं तर 45 व्हॅल्यू ही पहिल्या क्लासमध्ये न येता दुसऱ्या क्लासमध्ये आपण गृहीत धरतो अशा पद्धतीनं. म्हणजे वन ऑफ द टू लिमिट्स, दोन लिमिटपैकी एक लिमिट कुठलं तरी, एनी वन ऑफ द टू लिमिट्स इज एक्सक्लुडेड फ्रॉम द क्लास फॉर द मेजरमेंट करत असताना आपण ते एक्सक्लूड करतो. त्यावेळेला काय होतं, मग ते जे क्लासिफिकेशन किंवा क्लासेस असतात त्याला आपण एक्सक्लुझिव्ह क्लासेस असं म्हणतो. या उलट इन्क्लुझिव्ह क्लासेस म्हणजे काय असतात, तर इन्क्लुझिव्ह क्लासेस म्हणजे त्याच्या मेजरमेंट करताना जे क्लास आहेत आपले ते त्या क्लासचे दोन्ही लिमिट्स त्याच क्लासमध्ये इन्क्लूड केलेले असतात. म्हणजे समजा एखादी व्हॅल्यू तुम्हाला 9 मिळाली तर ती 9 वरच्याच क्लासमध्ये येणार, पहिल्याच क्लासमध्ये येणार, ती दुसऱ्या क्लासमध्ये येणार नाही. कारण दुसरा क्लास 10 पासून 19 पर्यंत सुरू होतोय. त्यामुळे 19 व्हॅल्यू असेल तर ती दुसऱ्या क्लासमध्ये येणार, तिसऱ्या क्लासमध्ये येणार नाही, कारण तिसरा क्लास 20 पासून सुरू होतोय. अशा पद्धतीनं म्हणजे 10 जरी व्हॅल्यू आली आणि 19 जरी व्हॅल्यू आली तर ती त्याच क्लासमध्ये इन्क्लूड केलेली जाते. म्हणून त्याला इन्क्लुझिव्ह क्लासेस ऑफ क्लासिफिकेशन असं म्हणायचं किंवा इन्क्लुझिव्ह क्लासेस असं आपण म्हणतो. हे इन्क्लुझिव्ह क्लासेस तुम्ही अजून मागाच्या पद्धतीनेच ओळखू शकता. कोणतेही दोन सक्सेसिव्ह क्लासेस घ्या, त्यातल्या पहिल्या क्लासचा वरच्या क्लासचा अप्पर लिमिट आणि खालच्या क्लासचा लोअर लिमिट हे दोन्ही चेक करा. ते वेगवेगळे असतील तर ह्याचा अर्थ ते इन्क्लुझिव्ह क्लासेस आहेत. आता आपल्याला कॅल्क्युलेशन पर्पजसाठी या इन्क्लुझिव्ह क्लासेसचे काय करावे लागतात, एक्सक्लुझिव्ह बनवावे लागतात. तर ते एक्सक्लुझिव्ह बनवत असताना काय करायचं, तर हे मागाशी सांगितल्याप्रमाणे कोणतेही दोन सक्सेसिव्ह क्लासेस पकडा, त्यातल्या पहिल्या क्लासचा अप्पर लिमिट आणि दुसऱ्या क्लासचा लोअर लिमिट बघा आणि त्यातला डिफरन्स घ्या. म्हणजे समजा आता दोन क्लासेस आपण गृहीत धरले 10 ते 19 आणि 20 ते 29 हे दोन सक्सेसिव्ह क्लासेस गृहीत धरले, तर पहिल्या क्लासचा अप्पर लिमिट आणि दुसऱ्या क्लासचा लोअर लिमिट म्हणजे 19 आणि 20 असं आपल्याला त्या व्हॅल्यू मिळतील. तर ह्या दोघातला डिफरन्स घ्या. म्हणजे 20 - 19 केला आपण तर काय मिळेल, मला 1 मिळेल. तर 1ला डिवायडेड बाय 2 करायचं. 1 डिवाइड बाय 2 किती झालं, 0.5. तर ते 0.5 काय करायचं, प्रत्येक क्लासच्या लोअर लिमिटमधून मायनस करायचं आणि प्रत्येक क्लासच्या अप्पर लिमिटमध्ये ॲड करायचं. आता 0.5 ही व्हॅल्यू लोअर लिमिटमधून मायनस केली तर
झिरोमधून मायनस केली तर काय होईल, -0.5 असं मिळेल मला. आणि अप्पर लिमिटमध्ये ॲड केली तर पहिल्या क्लाससाठी काय होईल, 9.5 मिळेल मला. तसंच दुसऱ्या क्लाससाठी केलं, लोअर लिमिटमधून वजा करायचं आहे 0.5, 10मधून 0.5 वजा केलं तर 9.5 राहील मला. सो 9.5 टू 19.5. तिसरा क्लास कसा होईल, 20 मायनस 0.5 होणार. सो दॅट इज इक्वल टू 19.5 आणि पुढं 29.5. अशा पद्धतीने तुम्ही बघितलं, अशा पद्धतीने तुम्ही केलं तर काय होईल, तुम्ही तुमचे एक्सक्लुझिव्ह क्लासेस ओळखण्याची जी ट्रिक आहे ती वापरली तर तुम्हाला तिथं लक्षात येईल की आपले एक्सक्लुझिव्ह क्लासेस तयार झालेले आहेत. आता प्रत्येक वेळेला हा जो डिफरन्स मी सांगितला आहे, 2 सक्सेसिव्ह क्लासमधल्या एका क्लासचा अप्पर लिमिट आणि दुसऱ्या क्लासचा लोअर लिमिट, ह्यामधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स प्रत्येक वेळेला 1 येईलच असं नाही. तो कधी कधी 2 पण येतो, कधी कधी 3 पण येतो, 4, 5 असं येऊ शकतो. असं काही नाही आहे, प्रत्येक वेळेला 1च येईल असं सांगू शकत नाही आपण. तर तो जो काही डिफरन्स असेल त्या डिफरन्सला डिवायडेड बाय 2 करायचं आणि ती जी व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू प्रत्येक क्लासच्या लोअर लिमिटमधून मायनस करायची आणि अप्पर लिमिटमध्ये ॲड करायची. आणि ते जे क्लासेस तयार होतील ते तुमचे एक्सक्लुझिव्ह क्लासेस तयार होतील फ्रॉम इनक्लुझिव्ह क्लासेस. इनक्लुझिव्ह क्लासेसपासून एक्सक्लुझिव्ह क्लासेस तुम्ही काय करू शकता, तयार करू शकता तशा पद्धतीनं. ओके, सो in this way we can present the data in the form of table. टेबलच्या फॉर्मॅटमध्ये तो डेटा कसा प्रेझेंट करायचा हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. म्हणजे मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन बघितल्या, त्यानंतर प्रेझेंटेशनमध्ये टॅब्युलर प्रेझेंटेशन करत असताना तुमचं व्हेरिएबल जो आहे क्वांटिटेटिव्ह मेजरमेंटमध्ये आपण जो मोजू शकतो एखादं कॅरेक्टर, त्याला क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टर म्हणतात. तर ते क्वांटिटेटिव्ह डेटा असेल तो कसा प्रेझेंट करायचा टेबल फॉर्मॅटमध्ये, त्याचे 3 प्रकारचे आपण प्रेझेंटेशनचे टाईप बघितले. रॉ डेटा, डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, कंटिन्युअस किंवा त्यालाच ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असं म्हणतो. हे 3 प्रकारचे प्रेझेंटेशनचे टाईप आपण पाहिले. त्यानंतर ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनमध्ये जे क्लासेस तयार होत आहेत त्या क्लासेस कुठल्या प्रकारचे आहेत, एक्सक्लुझिव्ह आहेत, इन्क्लुझिव्ह आहेत हे आपण बघितलं. त्या क्लासेसचे क्लास लिमिट कुणाला म्हणायचं, क्लास मार्क कुणाला म्हणायचं, मिड पॉईंट विड्थ कुणाला म्हणायचं हे आपण बघितलेलं आहे, फ्रिक्वेन्सी कुणाला म्हणायचं हे आपण पाहिलेलं आहे. सो इन दिस वे वी कॅन प्रेझेंट दी डेटा इन द फॉर्म ऑफ टॅब्युलर फॉर्मॅट or we can use the tabular presentation for the data. So in the next lecture we will see how to present the data in the form of graphs, or we can see the graphical representation of a data in next lectures. So for today we are going to stop here. So thank you for today.